गुंगी गुड्या म्हणत काँग्रेसचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर टीका. बीडमधील पत्रकार परिषदेत पत्रकारांना बोलू न दिल्यानं व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसची टीका. सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुड्या बनवून राहणार, काँग्रेसचा सवाल. काँग्रेसच्या टीकेविरोधात राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं मुंबईतील काँग्रेस कार्यालयात आंदोलन, तर राष्ट्रवादीच्या आंदोलनाचा काँग्रेसकडून निषेध. E20 पेट्रोल विरोधात केजरीवालांचा मोर्चा. जनतेच्या तक्रारींचं पत्र घेऊन केजरीवाल पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे निघाले. पोलिसांनी केजरीवालांचा मोर्चा अडवला. सरसंघचालक मोहन भागवत जेन झी आणि जेन अल्फाशी साधणार संवाद. 6 ऑगस्ट रोजी मुंबईत युवा परिषदेचं आयोजन. देशभरातील 100हून अधिक शहरांमधून 2000 विद्यार्थी होणार सहभागी. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. कर्जमाफीचे पैसे आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. ई-केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना लाभ. पहिल्या यादीत 16 लाख शेतकरी पात्र. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 7,000 कोटी रुपये वितरित केले जाणार. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी चालवणार खटला. देशमुखांवर खटला चालवण्यासाठी ईडीला राज्यपालांची मंजुरी. अँटिलिया प्रकरणात परमबीर सिंगच मास्टरमाइंड. सूड भावनेतून 100 कोटींचा खोटा आरोप केला. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा दावा. मुंबई पोलीस दलात कोट्यवधींचा वेतन घोटाळ्याचा आरोप. तब्बल 6 कोटी 41 लाख रुपयांच्या अपहाराचा संशय. पोलीस कर्मचारी नसलेल्या व्यक्तींच्या खात्यावर वेतनाची रक्कम वर्ग केल्याचा आरोप. राज ठाकरे करणार मुंबई गोवा महामार्गाची पाहणी. 9 ऑगस्टला माणगाव बायपासची करणार पाहणी. बायपासच्या रखडलेल्या कामाची अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी करणार. माजी राज्यपाल डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं निधन. वृद्धापकाळानं कोल्हापुरात घेतला अखेरचा श्वास. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य. डी.वाय. पाटलांच्या निधनानं दूरदर्शी व्यक्तिमत्व हरपलं. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. डी.वाय. पाटलांच्या निधनाचं वृत्त दुःखद म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडूनही श्रद्धांजली. साकीनाका मॅनहोल दुर्घटनेतील मृताच्या कुटुंबियांना 10 लाखांच्या मदतीची अजूनही प्रतीक्षा कायम. महापौरांच्या घोषणेनंतर अद्याप मदत नाही. किशोरी पेडणेकरांची टीका. पुण्याच्या चाकण MIDC-मधील खराब रस्त्यांचा आणखी एक बळी. रस्त्यावरील चिखलात दुचाकी घसरून महिला ट्रकच्या चाकाखाली आल्यानं मृत्यू. अपघातानंतर चालक फरार. इंदापूरमध्ये रस्त्याची दुरवस्था. चिखलातून वाट काढत विद्यार्थ्यांची शाळेसाठी पायपीट. रस्ता करून देण्याची मागणी. दारू उत्पादक कंपन्यांवर FSSAIची कारवाई. फ्लेवरचा वापर, दिशाभूल करणारी लेबलिंग आणि नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्रातल्या 6 कंपन्यांना नोटिसा. नियमांचं पालन न करणाऱ्या उत्पादकांवर होणार परिणाम.